विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या चैतन्य टेक्नो शाळेच्या मुख्याध्यापिकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल. शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिक्षण विभागाच्या आदेशानंतरही श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापक विद्यार्थी यांनी अनधिकृतपणे शाळा चालवून विद्यार्थी व पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका दीपा बालसुंदर आणि व्यवस्थापक सचिन गिरी विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालना शहरात गेल्या अनेक दिवसांपासून श्री चैतन्य टेक्नो स्कूल विनापरवाना सुरू होती. या शाळेसंबंधात अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यावरून प्रशासनाने 2 वेळा या शाळेवरती कारवाई करत शाळेला सील ठोकले होते. त्यानंतर ही शाळा राजरोसपणे सुरूच होती. त्यामुळे शाळांमध्ये शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थी व पालकांची फसवणूक होत असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनानं सदर बाजार पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. शाळा प्रशासन एवढ्यावरच थांबला नाही तर शाळा वाचवण्यासाठी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकारांनी ही शाळा व्यवस्थापनाचीच चूक असणारे प्रश्न उपस्थित करत कोंडीत पकडले होते. अनेक तक्रारी आणि सील केल्यानंतर देखील शाळा चालू असल्याने प्रशासनावरही संशय घेतला जात होता. अखेर प्रशासनाला जाग आली आणि दिनांक 11 सप्टेंबर रोजी रात्री प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर राजेंद्र काकडे यांच्या फिर्यादीवरून श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या मुख्याध्यापिका दीपा बालसुंदर आणि व्यवस्थापक सचिन गिरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टर रवींद्र काकडे प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये न्यू चैतन्य टेक्नो स्कूल या शाळेविरुद्ध अनधिकृतपणे चालू ठेवल्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 कलम 18/5 व भारतीय न्याय संहिता 318/2 आणि भारतीय न्याय संहिता 3/5 या संदर्भाने 2 आरोपींवर गुन्हा दाखल आणि त्याची तपास आम्ही करत आहोत. सर, भविष्यात पुन्हा ही शाळा जर चालू राहिली तर काय कारवाई होऊ शकते? त्याची काय कायदेशीर पद्धत आहे किंवा जे कायदेशीर तरतुदी आहे त्यानुसार आपण कारवाई करण्यात येते.